टीमने देखील हाच विचार केला की अगदी विंदणेच्याच एंड कडून धावा बनताना पाहायला मिळाल्या आणि धाकटीच्या एंड कडून जेव्हा बॅटिंग करत असताना फलंदाजांना अडचणी वाढल्यात, त्यामुळे या मॅच मध्ये देखील त्याच प्लॅनिंग न धुतूम संघ देखील उतरलाय. एकीकडे परेश ठाकूर मागच्या मॅच मध्ये एकही धाव परेश काढू शकला नव्हता. त्याचं कारण शुभम डाकीनं त्याला बाद केलं आणि मागच्या मॅच मध्ये निलेश ठाकूरनं एक चांगली झुंज दिली त्या मॅच मध्ये. एकीकडे सिद्धेश ठाकूर, दुसरीकडे परेश ठाकूर हे दोन सलामीचे आक्रमक खेळाडू. बॉलिंग ट्रॅक वरती प्रणय थली आल्या. सर्रास विंदणे संघ म्हटला की अक्रुल पाटील आपण पहिलं षटक हाताळताना पाहतो, पण तो आज अक्रुल देखील नाहीये स्क्वॉड मध्ये. समाधान पाटील यांची देखील अनुपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या दोन मुख्य गोलंदाज नसताना आता ही मॅच त्यांना खेळायची. यश देखील नाहीये, तीन मुख्य गोलंदाज स्क्वॉड मध्ये नाहीयेत आणि पहिलं षटक मोरोई विंदणे टीम कडून प्रणय थली घेऊन आल्या. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस पागोटेच्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर एक किताब ज्या खेळाडूने जिंकलं तिथे सायकल त्या खेळाडूला मिळाली आणि आज या स्पर्धेमध्ये प्रणयने विक्रम केला. 6 बॉल यॉर्कर टाकलेत. 6च्या 6 बॉल यॉर्कर टाकण्याचा विक्रम प्रणय थलीच्या नावावरती पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅक्स वरती स्वतः कर्णधार प्रणय थली, समोर बॅट्समन आहे परेश ठाकूर. या मॅच मध्ये काही झालं तरी परेशच्या बॅटिंगची धुतूम टीमला प्रचंड गरज राहील. 24 बॉल 57चा पाठलाग. करूया दुसऱ्या इनिंगला सुरुवात. प्रणय थली तयार. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बैठक स्ट्रोक बसून मारला फटका आणि हीच खासियत परेश ठाकूरची आहे. सीमा पार षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार. परेश ठाकूरला जास्त वेळ तुम्ही गेम पासून लांब ठेवू शकत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये जरूर तो 0 वरती बाद झाला, पण दुसऱ्या मॅच मध्ये पहिलाच बॉल षटकार. ओ यावेळीचा बॉल अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर टाकला. अंपायरचा इशाराला व्हाईट बॉल. मागच्या मॅच मध्ये बरीच चर्चा रंगली, जी बेल्स पडली गेली बोरखा टीमच्या विरोधात, परंतु फायनली धुतूम संघ पुन्हा एकदा उतरला आणि धुतूम संघाने तो सामना चित्त थरारक जिंकून दाखवला. परंतु ही मॅच महत्वाची आहे. जिंकणारा संघ पुढच्या दिशेने पाऊल टाकेल, अर्थातच सेमी फायनल मध्ये पोहोचेल. इथे देखील चांगला फटका. बॅटच्या समोर आला बॉल. बॉल चाललाय डीप पॉइंटला, सीमा रेषेच्या पलीकडे. परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. आणि हे षटक चांगलंच टेन्शन वाढवणारं राहिलंय मरुई विंदणे संघाला, कारण सुरुवात हवी तशी झाली नाहीये. 2 बॉल 11. त्यावेळी पुन्हा एकदा त्या स्टाईलनं डीप मिड विकेटला खेळायचा होता फटका, पण तू परफेक्ट कनेक्शन होत्या बॉलवरती. रन्स मिळेल. एक धाव, एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. रन्स बनल्यात 12 धावा. 3 बॉलचा खेळ संपला. प्रणयने देखील मोकळा श्वास सोडला असेल, कारण बराच वेळ त्याच्यावरती आक्रमण, एक षटकार एक चौकार, रन्स बनत होते आणि आता फायनली स्ट्राईक वरती आला सिद्धेश ठाकूर. हा खेळाडू देखील त्याच धाकटीचा आणि त्याच सातत्याने आक्रमकतेने हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. 24 बॉल 57चा पाठलाग. क्रीडांगण पाहायला गेलं तर बॅटिंग साठी देखील तेवढंच पूरक राहिलं. जर या खेळपट्टीवरती तुम्ही थांबून खेळाल तर रन्स बनू शकतात आणि त्याच गोष्टी आता साधाव्या लागतील धुतूम टीमला. पण तो प्रणय यांना विकेटची गरज आहे. विंदणे टीम यावेळीचा फटका. मिडॉन मध्ये खेळाडू उभा होता, पण तो लॉंग ऑनला आकाश उभा आहे. तिकडे बॉल जाईल. रन्स मिळेल. एक सिंगल. मुरोई विंधणेच्या विरोधात भैरवनाथ 11 धुतूम. उरण तालुक्यातील 2 क्रिकेटची महत्वाची गावं म्हणून ज्या गावांना ओळखलं जातं. अनेक वर्ष दोन्ही टीमचा एक चांगलाच दबदबा या विभागामध्ये राहिलाय आणि सध्याच्या घडीला बॅटल चांगलंच रंगलंय. 13 धावा धावफलकावरती. विकेट्स आली नाहीये, त्यामुळे टेन्शन वाढू शकते विंधणे टीमचं. जेव्हा तुम्ही विकेट्स घेता, सुरुवातीला दबाव वाढवता, तेव्हा त्या मॅचला जिंकण्याची संधी वाढते. मिडॉनचे खेळाडू गितेश वेगळ्या पोझिशन मध्ये फिल्डिंग मध्ये राहिलेत. आडव्या बॅटनं झोपून फटका मारलाय. ही खासियत या खेळाडूची नेहमीच पाहायला मिळते. बॉल निघालाय डीप मिड विकेट, सीमा पार. 4 रन. विश्वामधील कृष्णा सातपुते या नावाने देखील हा खेळाडू ओळखला गेला. ज्युनियर कृष्णा सातपुते
आणि मिस्टर हेलिकॉप्टर या नावाची प्रसिद्धी या खेळाडूला मिळाली आणि सध्याच्या घडीला अल्टी फटके खेळतोय. कधी खेळपट्टीवरती बसून मारतो, कधी खेळपट्टीवरती अगदी आडवा झोपून मारतो. त्यामुळे फटके पहा किती स्ट्रॉंग बॅटिंग. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आता फिल्डिंग मध्ये बदल केला, मिड विकेटला खेळाडू आला. ओ तरी देखील तोच धाडस. मागे बॉल, खराब फिल्डिंग, बॉल सोडला, इथे फायदा मिळेल. एक धाव कंप्लीट केली जाईल. फुलटॉस बॉल होता, कदाचित आणखीन फाईन आला असता तर 4 मिळाल्या असत्या. आणि त्या एका धावेनं हे षटक क्रमांक प्रणित अलीचं पहिलं समाप्त झालंय. विकेट आली नाहीये आणि पहिल्या ओव्हर मध्ये प्रणित अलीने तब्बल मोजल्यात 18 धावा. अठरा धावा, येणारे 18 बॉल आणि अद्याप 39 धावेची आवश्यकता. येणारे 18 चेंडू आणि 39 धावा. रिक्वायर्ड रन रेट 13.00 आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे आता भैरवनाथ 11 दुतुम संघाला. पण तू पाठीराख्यांना हा प्रश्न पडलाय विंदणीच्या की विकेट्स पडल्या नाही तर सामना जिंकणं कठीण बनणार आहे. कारण हा सामना तेवढा सोपा नाहीये विंदणी टीमला देखील. कारण पहिल्या ओव्हर मध्ये मुख्य गोलंदाजाला 18 रन्स आल्यात. आता 18 चेंडू आणि 39 धावेची आवश्यकता. पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स, 18 चेंडू आणि 39 ची आवश्यकता. परेश ठाकूर त्याच्या विरोधात आकाश पाटील. चला हे बॅटल देखील चांगलं रंगेल कारण दोन्ही तसेच खेळाडू आहेत जे नेहमी आक्रमक साठी ओळखले जात आहेत. जेव्हा आकाश बॅटिंग साठी येतो तर त्याला बॉलिंग करायची. ओ खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरला, बॉल निघाला लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक फ्लंबल चुकी केली, बॉल बाउंड लाईनच्या दिशेनं. ओ तिथे लास्ट मोमेंटला अडवल्या. अनिकेत जोशी यांना आपण त्या ठिकाणी पाहू शकता. धावा मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धाव्यांना धावफलक पुढे जाईल. 7 बॉलच्या अखेरीस 20 धावा धावफलकावरती. वीस धावा धावफलकारी. ओ यावेळीचा बॉल ऑन द राईज, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल निघाला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय हा हेलिकॉप्टर सिक्सर. धावा 8 बॉलच्या अखेरीस 26 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग परेशची सध्या सुरू आहे आणि याच बॅटिंगची गरज होती तुमच्या पाठीराख्यांना देखील. कारण जेव्हा परेश खेळतो तेव्हा धावसंख्येचा पाठलाग किती मोठा असू द्या नेहमी त्या धाकटीनं आणि जिद्दीनं करताना पाहायला मिळाल्या. ते धाडस दाखवलंय. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला परेश ठाकूरची. तुफानी सिक्सर. आकाशच्या विरोधात आक्रमण. मागील 2 बॉल मध्ये 8 धावा जमा केल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या. इथे सुरुवातच थोडीशी खडतर राहिली आकाशची. आणखीन एक कॉपी बुक स्टाईल न तसाच फटका ऍक्शनला रिएक्शन देत असताना परेश ठाकूरनं दुसरा हेलिकॉप्टर लँड केलाय. लगातार 2 सिक्सर. लागोपाठ 2 षटकारानं चित्र विचित्रच करून टाकलं विंदणी टीम समोर. स्कोर पोहोचलाय तब्बल 32 धावा. काय आक्रमकतेनं बॅटिंग सुरू आहे परेश ठाकूरची. थांबवणं त्याला कठीण बनलं. आणखीन एक उडवलाय. आता मात्र ऑन साइडला धमाकेदार बॅटिंग. लगातारचा 3रा षटकार परेश ठाकूरच्या बॅट मधून आलाय. फलक प्रचंड वेगाने पुढे चालले. तब्बल 38 धावा. तोडफोड क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दहशत माजवले परेश ठाकूरनं. आणखीन एक. आता कौशल्यपूर्ण बॅटिंग.
डीप कव्हर बाउंड लाईनच्या दिशेनं वेगाने निघालाय बॉल. एका टप्प्यानं सीमा पार. परेश ठाकूरची बॅटिंग वेळेस एकदा जोरदार टाळ्या उद्या. 4 रन. थँक्यू. 10 बॉल मध्ये तब्बल 40 धावा कुठून काढल्यात आणि 400च्या स्ट्राईक रेटनं सध्या बॅटिंग सुरू आहे. फक्त 15 धावेची आवश्यकता. ओ यावेळीचा बॉलचा अगदी बॅट्समनचा पिच्छा करायचा होता. यॉर्कर पडलाय सांगत असताना अंपायर्स. बॉल येईल डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता समीकरण राहिले येणारे शेवटचे 12 बॉल आणि भैरवनाथ 11 धुतुम संघाला हा सामना जिंकण्यासाठी 15 धावेची आणखीन आवश्यकता. धन्यवाद डीजे. येणारे शेवटचे 12 बॉल आणखीन 15 धावेची आवश्यकता. चला पुढची मॅच तयारीत राहा. जे 2 संघ खेळणार आहेत हा सामना फार महत्वाचा होता आणि या मॅच मध्ये मरोई विंधणीच्या विरोधात सध्या तरी चांगलीच बॅटिंग करतायत भैरवनाथ 11 धुतुमचे खेळाडू. 12 बॉल 15 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 प्रियांशू येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक यंगस्टर खेळाडू. तिसरं षटक प्रियांशूच्या वाट्याला आलंय. पण 15 धावा वाचवायच्या आहेत 12 बॉल मध्ये. त्यामुळे या ओव्हर मध्ये आणखीन कमी धावा अगदी 6 ते 7 धावेचं षटक हाताला लागणार आहे प्रियांशूला. पहिलाच बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं पुढे ढकलल्या. रन्स मिळायला जाईल एकदा. समीकरण आता बदलेल. येणारे 11 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता. बरेचसे अनुपस्थित खेळाडू आहेत विंधणी टीमचे आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विंधणे संघ आज खेळतोय. मुख्य गोलंदाजच नाहीयेत. जे बॉलिंगचा अटॅक आहे विंधणेचं ते आज उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे आता सध्या तरी आज चर्चा करूया. पण धुतुम टीमची काय दमदार परेशनं बॅटिंग केली. 40 धावा परेशच्या बॅट मधून आल्यात. पुढचा बॉल ओ इथे फिरून मारलाय. अक्षरशः बॅकफुट वरती जाऊन शफल झाले बॅट्समन आणि तदनंतर नटराज स्टाईलनं बॉल पाठवलाय फाईन लेग सीमा पार. षटकार. वरती पोहोचलाय परेश आणि अवघ्या 4 धावेची अर्धशतकाला गरज आहे. तुफान आहे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि या फटक्यानं अर्धशतक कंप्लीट. मिस्टर हेलिकॉप्टर धुतुम टीमचा सर्वाधिक उत्कृष्ट खेळाडू परेश ठाकूरनं झळकावलाय या स्पर्धेमध्ये अर्धशतक. अभिनंदन परेश. बावन्न धावा. काय कमालीची फटकेबाजी. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता. टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन कोई दरिया समंदर में नहीं गिरता. तुफानी फलंदाजी आणि इथे अनोख्या शैलीनं मॅच फिनिश करण्याचा त्याचा प्रयत्न. 55 बनल्या. 2 धावेची आवश्यकता. फक्त 2 धावेची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी भैरवनाथ 11 धुतुम संघाला. ही मॅच देखील एकतर्फीच राहिली म्हणूया. आणि 57चा पाठलाग मागच्या मॅच मध्ये थोडासा कठीण बनला होता. पण या मॅच मध्ये 24 बॉल मध्ये 57 बनवायचे असताना तिसऱ्या ओव्हर मध्येच दबदबा दाखवला. ओ विनिंग स्ट्रोक. सामना जिंकला. हार्दिक अभिनंदन भैरवनाथ 11 धुतुम थेट सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये पहिला संघ पोहोचलाय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ज्यानं जवळजवळ 15 बॉल फेस केलेत. 15 बॉल मध्ये 56 धावा काढणारा गार्थ 11 भैरवनाथ 11 धुतुम या संघाचा अष्टपैलू खेळाडू परेश ठाकूर ठरलाय सामनावीर. 15 बॉल 56 धावा. यावं परेश. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण परेशला सन्मानित करूया. फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली परेशची.
येस थोडासा रेस्ट दिला जाईल लंच ब्रेक